सपोर्ट आहे आमच्या समवेत, आमचा समालोचकाचा बॅकबोन म्हणून काम करतात साथी स्कोरर मित्र, मुरबाड मधील एक उत्तम स्कोरर, त्याचबरोबरीने एक उत्तम कॉमेंटेटर सुद्धा आहेत आणि आज आमच्या समेत खरतर रायझिंग कॉमेंटेटर ऑफ मुरबाड मिस्टर कुमार बाबरे सुद्धा आहेत, त्यांचा सुद्धा एक चांगला वॉइस आपला ऐकायला मिळाला। तो चलिए चलते हैं मैदान की ओर आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत होगा। क्रिकेट की दमदार प्रतियोगिता में आप देख रहे हैं बिग धमाका कौराव लेकर ट्रॉफी 2025 आखिरी दिन आखिरी पल इस प्रतियोगिता के सेमीफाइनल का महामुकाबले की करेंगे शुरुआत। मैदान के बीच 2 ओवर का मुकाबला, इसके बाद एक मेगा फाइनल खेलना है। भाई क्या कर रहे हैं भाई खानदारी टीम। चलिए भाई सेकंड इनिंग में आपको बल्लेबाजी करनी है, याद रखिए। कमेंट्री बॉक्स में ठाकुर ब्रदर्स फिर से एक बार हम दो भाई स्वागत करेंगे आप सभी का। पहिला बॉल रिवर्स अस्त्र बाहेर काढला, लाऊड अपील। आता पंचांकडे पाहायला लागेल, काय म्हणतात पंच। पहिलाच बॉल, तीसरे अंपायर की मांग की गई, चेक करेंगे कंट्रोल रूम में एग्जैक्टली क्या होगा। पिछले साल के चैंपियन थे, देखिए ट्रॉफी अपने पास रखना चाहेंगे, डिपेंडिंग चैंपियन कांधारे टीम आप नजर आती हुई मैदान के अंदर। हो चांगला खेळ त्यांनी केला आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली खेळी, आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा चांगला खेळ राहिला, परंतु शिवप्रेमी शिरगाव संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही। त्यांनी सुद्धा टॉप 3 मध्ये आपला शिरकाव केला, परंतु फायनल मध्ये धडक मारणारा संघ ठरलाय मनस्वी 11 ओमसाई आंबेले संघाचा ऋषी पवार। काय धावला मित्रांनो, आणि धावता धावता आपल्या संघाला थेट फायनल मध्ये जाऊन धडकलाय। पंच पाहतात, चेक केलं जाते प्लीज, प्लेबॅक, कीप रोलिंग, कीप गोइंग, येस, झूम करायचं एकदा, चेक केलं जाते फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला की नाही, बल्लेबाज क्रीज के अंदर पहुंचे या नहीं, चेक कर रहे। चलिए इट्स नॉट आउट, अंपायर का डिसीजन आ चुका है, बल्लेबाज पॉपिंग क्रीज में सेफ होंगे। चलते मुकाबले की ओर। लेग बाय स्वरूपात पहिली धावमुळे संघाचं खातं खोलते, 2 षटकांची लढत। ऑन स्ट्राइक फलंदाज सचिन चोरगे, सुपला शॉटचा मास्टर स्ट्राइक वर पाहायला मिळतो। ओह खोलात टाकला, ताकदवर स्ट्रोक, ताकद न जाकट टाइमिंग, बॉलचा लवाडिश लॉन्ग ऑन सीमा रेषा पार, धमाकेदार षटकार। मेजर की ताकत है भाई, ये मेजर का वार कभी खाली नहीं जाता है। मेजर का वार, गेंदबाज पर पलटवार, जड़ दिया है षटकार। आला AK-47 सारखा षटकार, कमालीचा फटका। आता मात्र प्रेक्षकांच्या थांबण्याचं नाव घेत नाहीत। पुढचा बॉल, मेजर ऑन फायर, छक्का दागा है अभी। हाँ या इस बार देखिए आड़ा बल्ला चला था बल्लेबाज ने, लेकिन गेंद और बल्ले का उतना अच्छा संपर्क हुआ नहीं। अभी मेजर इतने देर तक भागे थे मैदान में, अब फिर से चले गए मैदान में। देखिए कारण मित्रांनो ज्यावेळेस मेजर ट्रेनिंग घेत असतो ना, ती मेजरची ट्रेनिंग काही सोपं काम नाही। जी मेजरची ट्रेनिंग असते ना, त्या ट्रेनिंग मध्ये बऱ्याचशा कठीण परीक्षांचा सामना करूनच ते पुढे गेले। तो चलिए 8 रन स्कोरबोर्ड पर बगैर किसी विकेट के नुकसान पर अगली पेशकश सुजल गेंदबाजी के लिए। ओवर द विकेट से इस बार अतिरिक्त रन, तालियों की गूंज सुनाई दे रही है हर एक गेंद के बाद। हो नक्कीच, कारण सामना सुद्धा तितकाच महत्वाचा। सेमीफायनल नंबर 1 अर्थातच या स्पर्धेमधली पहिली सेमीफायनल आपण पाहता, जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये धडक मारे। पुढचा बॉल बॉलिंग मार्कवर, सुजल तयार, समोरच्या दिशेने फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, ताकद थोडीशी कमी पडली। जरूर कनेक्ट झाल्यानंतर असं वाटत होतं की क्लिअर करेल, परंतु वाईड इश लॉंग ऑफ ला शेल देऊन फलंदाज बाद, परंतु लॉंग ऑन ला सीमारेषे लगत प्रेक्षक पहा काय प्रतिसाद देतात। ये देखिए मेरे ख्याल से कांधारे टीम के दर्शक है, ये नजदीक का गांव है और पूरा गांव ही उठ कर आ गया। ऐसे लग रहा है कांधारे गांव में अब कर्फ्यू लग चुका है। जैसे उस्मान पटेल मैदान में आते तब तलोजे मस्कुर में एक कर्फ्यू लगता है, वैसे कांधारे गांव अभी टॉप 3 में आए तो कांधारे गांव में कर्फ्यू लग चुका है। पूरा गांव उठकर यहाँ पर आ गया है। हो नक्कीच, कहा गए सब गांव वाले आ गए कोरावले के भव्य नगरी में। हो आवाज पहा, कांधारेकर आहेत काय? आहेत। चला युट्यूबच्या कॅमेरामॅनला सुद्धा आमची विनंती असलेली दृश्य सुद्धा मध्ये कव्हर करत चलते मैदान की और 9 रन 1 विकेट के नुकसान पर। देखिए दर्शक दीवाने हैं, ये दीवाने दर्शक आनंद लेते हुए इस खेल का। अगली पेशकश, स्क्वायर द विकेट कट करना चाह रहे थे, नजाकत दिखाई बल्लेबाज ने, चतुर चालाक और चालाकी दिखाई। तो चलिए भाई गेंद नहीं रुकने वाली, निकल गई गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन वेगा
ये एक क्लासिकल बल्लेबाज है। मैंने इससे पहले भी जिक्र किया था इस बल्लेबाज का। मैंने नाम लिया था कि वन ऑफ द मोस्ट क्लासिकल। जब मैं कमेंट्री कर रहा था ये बल्लेबाजी करते भाई, क्या क्लासिकल कवर ड्राइव लगाते, स्कोर द विकेट, पॉइंट के दिशा में, कवर के दिशा में, क्या स्ट्रोक खेले थे इन्होंने। क्लास है इनके पास, क्लास झलकता हुआ मैदान में। इसी बात का मैंने जिक्र किया, कवर ड्राइव स्पेशलिस्ट। याद दिलाते हर बार विराट कोहली की। कवर बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. कमालीचा फटका, कमालीचं टायमिंग, शॉटचं एक्झिक्युशन आणि बॉलला पाठवलं थेट सीमा पार मिळाल्या 4. एक्शन रिप्ले देखिए आप, कितना इंटरेस्टिंग लगता है जब ये बल्लेबाजी करते हैं। कवर्स की दिशा में ड्राइव होंगे, लॉपलेट ऑपरे होंगे, स्कोर द विकेट कट होंगे। बहुत शानदार खेलते हैं ये। 4 रन के साथ टोटल 17 पर। फोटोजेनिक शॉट, जणू काय कॅमेरामध्ये ही दृश्य टिपावे असा फटका. चला विनंती करतोय स्पीडअप करा, अधिकचा वेळ घेऊ नका. प्रथमेश सर, आपण पाहिलं तर 2 षटकांची मॅच आहे ज्याच्यामध्ये पॉवर प्लेचं षटक नसतं आणि अशा रीतीने 5 फिल्डर सीमारेषे लगत असताना. चला विनंती करतो, एक प्रेक्षक ग्रीन जर्सी मध्ये बसलाय, आपण प्लीज बाउंड्री रोपच्या बाहेर व्हा. विनंती असेल, यस आमच्या विनंतीला मान देतात, त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाऊया थेट मैदानाकडे. ऑन स्ट्राइक फलंदाज मेजर सचिन चोरगे. मेजर तैयार, स्ट्राइकिंग एंड पर। पावर हिटर है ये, लेकिन पावर थोड़ी सी कम पड़ गई इस बार। 1 रन, और ये मेजर भाई बहुत तेज भागते हैं ये। 2 रन चुराए इन्होंने। इवनिंग सेशन, शाम का ये समय, अब ऐसे लग रहा है कि कुछ ही पलों में अंधेरा छा सकता है इस मैदान पर. हो नक्कीच. 17 धावा धावफलकावरती होत्या, तिथून 2 संघ पुढे चालला. 19 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा बॉल तैयार. क्या आप सोच रहे हो गलती की खानदारी टीम ने टॉस जीतकर फील्डिंग लेकर स्विंग करना चाह रहे थे ऑन साइड पर. शॉर्ट थर्ड सेकेंड फ्लाइंग स्लिप में फील्डर वहां पर मौजूद. 1 रन मुकम्मल, सिंगल डबल, इक्का दुक्का से स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ. मैदान में डटे रहो, क्योंकि हारने वाला अलग और लड़ने वाला अलग होता है. हारने वाला कुछ नहीं कर पाता है, लेकिन लड़ने वाला इतिहास लिख जाता है. हो नक्कीच. असं म्हटलं जातं की वेडी माणसं ही इतिहास घडवत असतात, शहाणी फक्त इतिहास वाचण्याचं काम करतात. दोनों ही टीमें, मैंने इससे पहले जिक्र किया, दोनों ने तीनों टीमें इस मैदान में बड़ा सपना लेकर आई है. रिवर्स खेलने का प्रयास, तो चलिए भाई कारगिल होगा ये. रिवर्स का ब्रह्मास्त्र बाहर निकाला था, लेकिन आउटफील्ड थोड़ी सी स्लो, वहां पर उठाकर फेंकेंगे. मेजर भागे और लीजिए. कांदारे के समर्थक थोड़े से नाखुश फील्डर से, क्योंकि थोड़ी सी गड़बड़ी वहां पर नजर आई फील्डर्स में. तो चलिए 23 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1.3 षटकांचा खेळ संपला. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज अल्पेशला कमबॅक करणं फार आवश्यक आहे. सचिन सारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट घेणं आवश्यक आहे, तरच धावसंख्येला लगाम लागेल. अगली पेशकश, जड़ में डालने का प्रयास. व्हाट अ बॉल, अनप्लेबल यॉर्कर. जिस यॉर्कर को गेंदबाज सिर्फ सपने में सोचता है, सपने में देखता है, वैसी यॉर्कर गेंद मैदान के अंदर ड्रीम डिलीवरी. आणि नक्कीच अशा प्रकारच्या चेंडूंची गरजच होती, कारण धावसंख्येची गती कुठेतरी वाढत चालली होती. तिला रोखण्याचं काम आता इथे गोलंदाज अल्पेश करतो. आपल्या संघाला विकेट मिळून देतो. पहिला धक्का, दुसरा धक्का. बैटिंग करते असताना मेजर सचिन चोरगे बैक टू द डगआउट. अंपायर्स की भूमिका इंपॉर्टेंट रही. हमारे हेमंत शेट्टी सर होंगे, साथ ही साथ संदेश किस्मत राव सर होंगे और टिम्बे सर होंगे. तीनों ही अंपायर्स ने बहुत शानदार यहाँ पर अंपायरिंग की इस पूरे प्रतियोगिता में. लेकिन हेमंत शेट्टी सर और किस्मत राव सर देखिए पहले दिन से हमारे साथ जुड़े और मजा आया इनके साथ ये प्रतियोगिता कवर करने के लिए. कमेंट्री बॉक्स में ठाकुर ब्रदर्स में प्रथमेश ठाकुर, अविनाश ठाकुर हमारे साथ. इससे पहले आपने इस प्रतियोगिता में विशाल पाटिल अंतारली और मुरबाट के जरूर जिक्र करेंगे. एक युवा समालोचक देखिए, युवा कमेंटेटर कुमार बाबरे सर, इनका जिक्र होगा. कमेंट्री बॉक्स में स्वप्निल पोटे, इन्होंने बहुत अच्छी साथ दी बहुत स्कोरर, और 10 क्रिक क्लब की पूरी टीम, इन सभी का यहाँ पर नाम उल्लेख करना बहुत जरूरी. 2 रन चुराए और लीजिए तीसरे की तलाश में पूरे 3 रन. तालियां बज रही अब दूसरी तरफ शिव प्रेमी शिरगांव टीम के लिए, क्योंकि यहां से 3 रन चुरा लिए अविनाश. हो, कारण प्रत्येक बॉलवर चौकार येणं, षटकार येणं संध्याकाळच्या सत्रामध्ये सोपं नाही आहे. परंतु इथून सोपं काय आहे तर धावून धावा होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी स्टॅमिना पहा. काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. पुढचा बॉल शफल हुए ऑप्शन के बाहर, गेंद को वही सफर पर भेजा है, लेकिन फील्डर वहां पर मौजूद. आसान सा ये कैच. एक और विकेट का बदन. तालियों की गूंज सुनिए.
जोरदार तालियां यहाँ पर सभी कांधारे के दर्शक बजाते हुए इस फील्डर के लिए. चला चला कांधारे संघ या, चला लवकर बाहेर या, जरा फायनल मॅच खेळवायची आम्हाला. चला नक्कीच तुम्हालाच बॅटिंग करायचे, नाहीतर तुम्हाला बॅड लाईटचा सामना करावा लागेल. चला त्वरित मैदानाच्या बाहेर या, त्वरित सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपण पाहता कोरावळेकर चषक 2025 मुरबाडचा अभिमान आणि कोरावळे गावाची प्रतिष्ठा जपणारी आणि वाढवणारी स्पर्धा. टीमची टोटल 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26-26 27चा पाठलाग करायचा आहे खांदारे संघाला. कशा प्रकारे धावा चेस केल्या जातील, कशा प्रकारे धावा डिफेंड केल्या जातील. एका बाजूने शिवप्रेमी शिरगाव तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते खांदारे. अभी देखिए नन्हे मुन्ने दर्शक, ये छोटे छोटे बच्चे देखिए मजा ले रहे मुकाबले का, कैसे भाग रहे हैं यहाँ से वहाँ. मुझे लग रहा है कांधारी टीम को सपोर्ट करने के लिए अब वहाँ खड़े थे, वहाँ से यहाँ भागे. ये फ्यूचर है कांधारे टेनिस क्रिकेट का. अगले आने वाले भविष्य के समय में यही खिलाड़ी कांधारे गांव का नाम रोशन करेंगे मुरबाड टेनिस क्रिकेट पर. हो नक्कीच उगवतं भविष्य या खांदारे गावाचं आणि मी तर म्हणेन संपूर्ण मुरबाड ग्रामीण क्रिकेटचं. तो चलिए फील्डिंग लगा लीजिए तुरंत. चला सचिन दादा फील्डिंग आपण लावून घ्या त्वरित, कारण यानंतर आणखीन एक मेगा फायनलची मॅच आम्हाला कव्हर करायची आहे. सो प्लीज रिक्वेस्ट असेल बी फास्ट. मजा येईल या मॅच मध्ये. चेंज द गेम कांधारे विरुद्ध सामना आपण एन्जॉय करतोय. शिवप्रेमी शिरगाव हे अगदी लहान लहान मुलं तुम्ही पाहतायत, अगदी आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी, आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. कांधारे संघ काही आता पूर्णपणे अंधार पडल्यावरती बॅट्समन जातील आपले. चला लवकर जरा. चला विनंती करतो स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप करा. ज्याप्रमाणे मागील मॅचमध्ये आपण रनिंग रेस बघितले तशा प्रकारचं धावत आहात. चला. आणि जे प्रेक्षक बॉन्डी रोपच्या आतमध्ये आहेत ना त्यांना विनंती असेल, कारण महत्त्वाची मॅच आहे, महत्त्वाच्या मॅचमध्ये आपण प्लीज थोडंसं सहकार्य करा मला. या खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये आपल्यासोबत मुरबाड परिसरातील एक युवा आणि तडफदार समालोचक कुमारजी बाबरे जोडले जातील. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. हॅलो चिक. धन्यवाद प्रथमेश ठाकूर सर, अविनाश ठाकूर सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होता. या स्पर्धेमध्ये गेले दोन दिवस आपण अविनाश ठाकूर सरांचा देखील आवाज ऐकला, 3 दिवस ऐकला, आणि 3 दिवस प्रथमेश ठाकूर सरांचा देखील आवाज ऐकला. दुसऱ्या दिवसामध्ये त्यांचा शेड्यूल बिझी होता, त्याच कारणास्तव ते इथे उपस्थित नव्हते, परंतु 3 दिवस त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये आवाज ऐकला. मॅचला होते सुरुवात, आणि सध्या पाहिलं तर नक्कीच पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता. इथे नक्कीच स्लाइस करायचा प्रयत्न केला, परंतु नक्कीच बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. सध्या पाहिलं तर नक्कीच एका साईडला संघर्ष करताना शिवप्रेमी शिरगाव, एका साईडला चेंज द गेम खांदारे संघ. मॅच मध्ये घडेल काय? हो हो, इथे फटका बसला, मिस टायमिंग स्ट्रोक. डीप वन फिल्डर येतो सचिन चोरगे, नाही करणार चूक, कारण जिंकायचे आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. तेच प्रत्युत्तर देताना या मॅच मध्ये पकडलाय जेल आणि संपलाय संकेत पवारचा खेळ. विकेट क्रमांक 1 मैदानामध्ये जे आशेचं किरण होतं, आणि त्या आशेचा किरणाला लगेच मावळता करताना दर्शन शिंदेने इथे घेतला विकेट. उगाच म्हणतात मुरबाड तालुक्याचा चित्ता, आणि त्याचं थेट प्रक्षेपण नुकताच या मॅच मध्ये देताना आपण सचिन चोरगेला पाहिलं. सध्या पाहिलं तर नक्कीच काय झेल पकडलाय दर्शन शिंदे. भोपाळ प्रीमियर लीग मध्ये नक्कीच या नावाची चर्चा जी मात्र आपण पाहिली होती. पुन्हा एकदा पायावरती जाऊन बॉल आदळतोय, त्यानंतर लाऊड अपील पंचांकडे जरूर केली होती. पंच देखील तटस्थ असतील. इथे एक सिंगल इक्वडली जाईल. प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील मॅच पाहतोय. धावसंख्या सध्या पाहिलं तर 1 या अंकावर जाऊन पोहोचले. 27 धावांचा पाठलाग करायचे या मॅच मध्ये. हो अगदी खोला टाकला होता तिथे नक्कीच नाही करत चूक. आणखीन एक पकडला जेल आणि संपला बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये बसतोय बॅटिंग करणारी टीम. चेंज द गेम खांदारे संघाला. काय कमालीची ते गोलंदाजी करतोय, याच नावासाठी ओळखला जातो. आणि नक्कीच त्याचं पुन्हा एकदा इथे नक्की कोरावळेकर चषकामध्ये आपल्या नावाचा दबदबा इथे नक्की तयार करताना पुन्हा एकदा आपण दर्शन शिंदे या गोलंदाजाला पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी.
आपण पाहिलं तर 8 बॉल शिल्लक असतील. 8 बॉलमध्ये 26 धाब्यांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल काय? दोन संघ कोराळकर चषकामध्ये स्वप्न घेऊन उतरलेत आणि स्वप्नांना आकार देण्यासाठी चाललेली धडपड, मेहनत, जिद्द या मॅच मध्ये आपण पाहतोय. सध्याच्या घडीला ज्या पद्धतीची कामगिरी करायची होती त्याच अनुषंगाने नक्कीच तेज रफ्तार गोलंदाज दर्शन शिंदे बॉलिंग मार्कवर. हो अगदी इथे विचार करत नक्कीच ऑफस्टम्पला सोडून जाताना पाहतोय बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात पुढे सरकेल. 2 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. आता या मॅच मध्ये समीकरण पाहिलं तर 8 बॉल 25 धाब्यांची आवश्यकता असेल. सध्या अजय साबले आणि अकबर ही जोडी पाहतोय. बागतो बॉलर फटका केला, एक्झिक्यूट केलाय लॉंगऑफच्या दरम्यान. डीप मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन सेट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे जरूर केला जाईल. नो डाऊट डेफिनेटली चित्त्याच्या चपलाईने इथे 2 धाबा कंप्लीट केल्यात. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले 4 या आकड्यावर 27 धावा. हो अगदी विचार केला नक्कीच पुन्हा एकदा ऑन साईडला केल्याचा प्रयत्न. बाटाने बॉलचा संपर्क नाही. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तिथे इथे नक्कीच सचिन सोरगे होतं त्या ठिकाणी उपस्थित. चांगलं बॅकअप देखील पाहायला मिळतंय. आज अनुषंगाने इथे लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळेल. धावसंख्या 5 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. आता या मॅच मध्ये समीकरण पाहिलं तर 6 बॉल शिल्लक असतील. 6 बॉल मध्ये 22 धाब्यांची आवश्यकता असेल. प्रेक्षकांनो ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काय स्पर्धा रंगते. कोराळकर चषक 2025 आजचा दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवस याचसाठी केला होता ठास. हा क्षण गोड व्हावा आणि याची देही याची डोला येथे रंगतोय. नक्कीच आज मध्ये रंगल. यानंतर रंगेल मेगा फायनलचा 16. हा सेमीफायनलचा जो मात्र 16 आपण पाहतोय. 6 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता. क्रमांक 2चा षटक तुषार गोलंदाजी मार्कवर अकबर आणि अजय साबले जोडी पाहतोय. आज आपल्या गावासाठी हिरो बनावा लागेल. जे मात्र प्रेक्षक आलेत खानदारी संघाचे त्यांच्या विश्वासाला सातत्य आणायचं असेल तर इथे मात्र 6 बॉल आणि 22 धावा इथे ठोकावे लागतील. मनस्वी उमसाई आंबळे कॅप्टन जरा मंचावरती येऊन थांबा. ऑन साईडला ऑन राखीवला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्शन सेट आहे. एकच सिंगल इथे घेतली जाईल कारण की चित्यासारखी फिल्डिंग करतो. त्याचं नाव आहे सचिन सोरगे आणि सध्याच्या घडीला त्याच्याकडे बॉल गेलाय म्हणजे नक्कीच 2 धाव घेणं म्हणजे मोठी रिक्स आहे. त्याच अनुषंगाने फक्त आणि फक्त एकच सिंगल इक्वडली जाईल. धावसंख्या 6 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 5 बॉल 21 धाब्यांची आवश्यकता. अजय साबले बॉलिंग ट्रॅकवर तुषार असेल. पुन्हा एकदा चांगला बॉल. नियंत्रण चांगला आहे. टप्पा चांगला आहे. त्याच टप्प्यावर इथे गोलंदाजी केली जाते. आणखीन एक आलाय डॉट बॉल. मागील बॉलवर एक सिंगल इक्वडली गेली त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. सध्याच्या घडीला आता संकट आणि संकट जे मात्र आपण पाहतोय चेंज द गेम खानदारी या संघावर. समोर केलायचा प्रयत्न. इथे मिस्टामिक स्ट्रोक फटका बसलाय. लोंगॉनला क्षेत्ररक्षकाने टिपलाय जेल आणि संपलाय अजय साबलेचा खेळ. विकेट क्रमांक 3 मैदानामध्ये बसते बॅटिंग टीम. चेंज द गेम खानदारी या संघाला. बॅक टू द डगआउट. नक्कीच थोडस इथे स्ट्रगल करताना आपण पाहतो या मॅच मध्ये. आता खऱ्या अर्थाने पाहिलं तर 2 बॉल आणि 21 धाब्यांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. कोणताही अवांत चेंडू इथे फेस केला नाहीये तर नक्कीच शिवप्रेमी शिरगाव कोराळकर चषक 2025च्या थेट फायनल मध्ये दिसेल आपल्याला याची शंका नाहीये. विनय न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 6 या आकड्यावर आणि खूप नाजूक अशी परिस्थिती आपण चेंद गेम खानदारी या संघाची पाहतोय. आणि याच बरोबरीने कोराळकर चषक 2025 या फायनल मॅच मध्ये आता आपण शिवप्रेमी शिरगाव संघाला एंटर होताना पाहतोय. वॉट अ मॅच. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी करून कोराळकर चषकाच्या फायनल मध्ये दाखल होणारा संघ शिवप्रेमी शिरगाव संघ. हॅलो चेक. थँक्यू टीचर. जाऊया त्वरित टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूने फायनलची मॅच टीम शिरगावच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळतील ओमसाई आंबेले मान्यवर